नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आज आपण पाहूयात काही मराठी वाक्य जे की आपण रोज रेग्युलर यूज करतो. त्याचा शब्दशः अर्थ घेऊन तेच वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये कसे बोलाल ते पाहूयात. सर्वात सोपी इंग्लिश वाक्य, डेली यूज इंग्लिश सेंटेन्स. फर्स्ट इज मी खूप व्यस्त आहे. तर पाहूयात हेच वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल. आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे. मी, मला यासाठी आपण काय यूज करतो? आय एम. व्यस्त साठी काय यूज करतो? बिझी. आणि खूप साठी काय? व्हेरी. तर मग हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये तुम्ही कसं बोलाल? आय एम व्हेरी बिझी. आय एम व्हेरी बिझी. सेकंड पाहूयात, मी हलू शकत नाही. शकणे म्हणजे काय? शकणे, करू शकत नाही, हलू शकत नाही. याच्यासाठी आपण काय यूज करतो? कॅन. आणि हलणे म्हणजे काय? मूव. नाही ह्याच्यासाठी काय? डोंट. मी साठी काय? आय. तर हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बनवाल? आय कांट मूव. आय कांट मूव. यासाठी तुम्हाला काय पाहिजे माहिती असणं की ह्या प्रत्येक शब्दाचा इंग्लिश मध्ये मीनिंग काय आहे, इंग्लिश मध्ये या शब्दाला काय बोलतात हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आता थर्ड सेंटेन्स पाहूया जे की आपण रेग्युलर यूज करतो. तुला बरं नाही का? तुला बरं नाही का? आपण नेहमी विचारतो. एखादा आजारी असेल त्यावेळेस त्याला विचारतो आपण तुला बरं नाही का? तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल? आर यू सिक? आर यू सिक? सिक म्हणजे लक्षात ठेवा बरं नसणे किंवा आजारी असणे. फोर्थ सेंटेन्स काय आहे? मी मदत करू का? आता तेच पहा, मदत साठी काय यूज करा शब्द तुम्ही? हेल्प. करू का म्हणजे काय आलं? करू का, शकू का? मी आताच तुम्हाला सांगितलं. यासाठी काय यूज करतो आपण? कॅन. तर हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल? कॅन आय हेल्प यू? कॅन आय हेल्प यू? फिफ्थ सेंटेन्स, मला मदत करू द्या. आता तुम्ही सांगा, आपण वरचं सेंटेन्स पाहिले मी मदत करू का, आणि दुसरं काय पाहतोय? मला मदत करू द्या. तर तेच इंग्लिश मध्ये तुम्ही कसं बोलाल? लेट मी हेल्प यू. लेट मी हेल्प यू. सिक्स्थ सेंटेन्स आहे मी समजू शकते. आपण कोणाला सांगितलं एखादं आपलं टेन्शन म्हणा किंवा काय म्हणा, तर समोरची व्यक्ती म्हणते की मी तुला समजून घेऊ शकते वगैरे, तर तेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल? आय कॅन अंडरस्टँड. आय कॅन अंडरस्टँड. तर पहा सेवन्थ नंबर, मी पोहू शकते किंवा मी नाचू शकते किंवा मी चालवू शकते किंवा मी स्वयंपाक करू शकते. असं मी काय काय करू शकते हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर बोलायचं असेल तर तेच तुम्ही काय बोलाल इंग्लिश मध्ये? आय कॅन स्विम. त्यासाठी तुम्हाला शब्द माहिती पाहिजे. पोहण्यासाठी काय वापरतात? स्विमिंग. नाचण्यासाठी काय शब्द वापरतात? तर डान्सिंग. चालवू म्हणजे गाडी चालवणे, ट्रॅक्टर चालवणे, त्याला काय शब्द यूज कराल तुम्ही इंग्लिश मध्ये? तर ड्रायव्हिंग. आय कॅन स्विम, आय कॅन डान्स, आय कॅन ड्राइव्ह. किंवा स्वयंपाकासाठी काय वापरणार? कुकिंग. तर आय कॅन कुक. आता 8 नंबरचं काय आहे? मला पाळीव प्राणी किंवा कुत्रे आवडतात. त्यामध्ये पाळीव प्राण्यांमध्ये काय येतं? गाय, म्हैस वगैरे येते. तर त्या प्रत्येक ह्याच्यानुसार तुम्ही यूज करू शकता. मग काय म्हणणार आपण सपोज पाहू, मला कुत्रे आवडतात. हेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलणार? आय लाईक
डॉग्स. किंवा पाळीव प्राण्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पेट ॲनिमल. आय लाईक पेट ॲनिमल्स. किंवा शॉर्ट मध्ये काय म्हणणार? आय लाईक पेट्स. किंवा आता गाय आवडते म्हणलं तर काय म्हणणार? आय लाईक काऊ. म्हैस आवडते म्हणलं तर काय म्हणणार? आय लाईक बफॅलो. असे तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स तयार केले की हळूहळू तुम्ही बिनधास्तपणे इंग्लिश बोलू शकता. 9 नंबर, त्याचा पाठलाग करा. पाठलाग करणे यासाठी काय म्हणणार? किंवा तुम्ही म्हणणार माझ्या पाठीमागे या, किंवा मी असं करते त्याला काय म्हणतात? फॉलो मी. तर आता त्याचा पाठलाग करा म्हणल्यावरती काय म्हणणार? तर फॉलो हिम. 10 नंबर काय आहे? मी तुला विचारत आहे. विचारणे म्हणजे काय? प्रश्न करणे. तर त्यालाच तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणणार? आय एम आस्किंग यू. आय एम आस्किंग यू. 11 नंबर पाहू. आपण नेहमी म्हणतो याने काय फरक पडतो? तर तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल? रेग्युलर यूज केले जाणार सेंटेन्स हे. व्हॉट डिफरन्स डज इट मेक? व्हॉट डिफरन्स डज इट मेक? फरक पडणे म्हणजे काय? फरक म्हणजे डिफरन्स. ह्याने काय फरक पडतो आणि आपण काय साठी काय वापरतो? व्हॉट. हे तुम्ही लक्षात ठेवलं की तुम्ही इझिली इंग्लिश सेंटेन्स बनवू शकता. थोडा वेळ लागेल, थोडे प्रॅक्टिस करावं लागेल, परंतु तुम्हाला नक्की येईल. 12 नंबर काय? हे सगळं नशिबावर आहे. तर नशिबासाठी काय यूज करतो इंग्लिश मध्ये? वर्ड लक. तर हेच इंग्लिश मध्ये कसं बोलाल? इट्स ऑल अबाउट लक. इट्स ऑल अबाउट लक. 13 नंबर ए, एकत्र जेवण करूयात. एकत्र या शब्दासाठी काय यूज करा शब्द इंग्लिश? टुगेदर. जेवण साठी काय? फूड. मग ए साठी काय? कम. तर तेच इंग्लिश मध्ये काय होईल? कम लेट्स हॅव फूड टुगेदर. कम लेट्स हॅव फूड टुगेदर. आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहे हॅव हॅज कधी यूज करायचं. 14 नंबर, तू खूप निष्पाप आहेस. तू खूप निष्पाप आहेस. हे सेंटेन्स तर आपण रेग्युलर यूज करतो. तेच इंग्लिश मध्ये काय बोलाल? यू आर सो इनोसंट. निष्पापला शब्द काय आहे? इंग्लिश वर्ड काय आहे? इनोसंट. यू आर सो इनोसंट. 15 नंबर काय आहे? स्वतःच्या मनावर विश्वास ठेव. स्वतःच्या मनावर विश्वास ठेव. हेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल? ट्रस्ट युअर हर्ट. ट्रस्ट युअर हर्ट. विश्वास ठेवणे त्यासाठी इंग्लिश वर्ड काय आहे? ट्रस्ट. स्वतःच्या मनावरती म्हणजे काय बोलणार? ट्रस्ट युअर हर्ट. 15 नंबर, तुला उदंड आयुष्य लाभो. हा सहसा आपण सर्वांना आशीर्वाद देतो. तोच इंग्लिश मध्ये काय बोलणार? मे यू लिव लॉंग. मे यू लिव लॉंग. आयुष्य याच्यासाठी काय वापरणार? लिव. लॉंग म्हणजे काय? जास्त, लांब. 16 नंबर, अजून खूप मोठा मार्ग आहे. अजून खूप मोठा मार्ग आहे. आता पहा इंग्लिश मध्ये काय बोलतोय? लॉंग वे टू गो. मार्गासाठी काय म्हणजे रस्त्यासाठी काय शब्द वापरणार? वे. जाण्यासाठी गो. लॉंग म्हणजे लांब. एकदम सिंपल मध्ये आपण काय बोलणार? लॉंग वे टू गो. 17 नंबर, मी इथे राहू शकत नाही. आता शकत परत आलं शब्द, तर तुम्ही सांगा मला शकत साठी काय वापरतो आपण? कॅन. नाही. आता पहा, आय कांट स्टे हिअर. आय कांट स्टे हिअर. स्टे म्हणजे काय? राहणे. हिअर म्हणजे इथे. कांट म्हणजे नाही. आय कांट स्टे हिअर. 18 नंबर काय? तुला बघून छान वाटले.
तुला बघून छान वाटले. बघणे यासाठी काय इंग्लिश वर्ड यूज करतो? सी. मग हेच इंग्लिश मध्ये वाक्य काय होईल? इट वॉज नाईस टू सी यू. इट वॉज नाईस टू सी यू. 19 नंबर. तुझा आवाज तुटक येत आहे. आपण फोन चालू असेल तर नेहमीच हे वाक्य वापरतो, तुझा आवाज तुटक येत आहे. तर तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल? युअर व्हॉइस इज ब्रेकिंग अप. आवाजासाठी काय इंग्लिश वर्ड आहे? व्हॉइस. तुटक येणे म्हणजे तुटणे, ब्रेकिंग. 20 नंबर काय आहे? मी इथेच ठेवले होते. आपल्याला बऱ्याचदा एखादी वस्तू आपण एका जागी ठेवतो आणि ते आठवत नाही, त्यावेळेस काय बोलतो? मी इथेच ठेवले होते. तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल? आय केप्ट इट हिअर ओनली. आय केप्ट इट हिअर ओनली. तुम्ही जर रेग्युलर हे इंग्लिश वर्ड यूज केले आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं इंग्लिश बोलायला सुरुवात केली तर तुम्हालाच कळणार नाही की तुम्ही किती फास्ट मध्ये इंग्लिश बोलायला लागलात. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा. थँक यू.